वेलकम टू बॅक माय चॅनल संजय जामगेकर या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून वेलकम. मित्र हो, खूप दिवसापासून व्हिडिओ मी केला नाही कारण मी मध्यंतरी गावाकडे गेलो होतो आणि गावाकडून आत्ताच आलो आहे. थोडंसं पर्सनली माझं काम चालू होतं, त्याच्यामुळे मला कुठलाही प्रकारचा व्हिडिओ करता नाही आला. तर खूप दिवसानंतर आपण आता हा व्हिडिओ करत आहोत. तर मित्रांनो, आज या ठिकाणी पुण्यामध्ये मी आलो आणि हे खूपच छान वाटतं. आल्यानंतर थोडंसं आपण दाखवा ना सर, फिरून बघा सगळं. तर मित्रांनो, आज चांगला पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे वातावरणात एक प्रकारचा आल्हाददायक वातावरण एक निर्माण झालेलं आहे. खूपच छान असं वातावरण आपल्याला दिसेल. आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपली अशी ही बिल्डिंग आहे आणि 11व्या मजल्यावरती आपण राहतो. आणि ही आमची आरोही बघा, ही आरोही, हाऊ आर यू? हां, काय करतेस? नाही, तुझे स्कूल चालू होणार आहे 6 जूनला, 6 जूनला, अजून खूप लांब आहे. तर मित्रांनो, हे बघा, आता आकाश निरभ्र झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी सर्व बिल्डिंगच्या लाईटी ऑन झालेल्या आहेत आणि खूपच सुंदर दृश्य आपल्याला दिसेल. खाली काही गाड्यांची पार्किंग झालेली दिसेल. तर मित्रांनो, हे आमच्या आरोहीची सायकल आणि हे ते आमच्या आरोहीचे बुक्स आहेत. मिसेस रेणुका काही सामान इकडेचे तिकडे लावत आहेत. आणि आजचं विशेष काम म्हटलं तर या ठिकाणी हे जे केबल आहे, तर हे केबल लावले होते. आता आम्ही ह्याचं ॲक्टिव्ह करून घेतलेलं आहे. काय आरोही, ते काय झालं? काय ते? हां, स्कूलचं ॲडमिशन पत्र. ओके. तर 6 जूनला आरोची स्कूल चालू होणार आहे मित्रांनो. तर आज आम्ही जे प्रामुख्याने जे काम केलं, तर ते काम केलेलं आहे इथं सिलेंडरचं. हा सिलेंडर आपला एक बंद होता आणि याचं रेग्युलेटर हे बंद पडलं होतं, तर तेही आज बसून घेतलं. आणि जुने जे शेगडी आहे ते आता हे नवीन तर ॲक्टिव्ह करून घेतली शेगडी, आणि दुसरं जी आपली जुनी शेगडी जी आहे ती पण ॲक्टिव्ह करून घेतलेली आहे. हे बघा, ह्या ठिकाणी अशी लावलेली आहे शेगडी साईडला. हे कारण कधी काळी जर ही शेगडी जर बंद पडली, ही नवीन शेगडी जर बंद पडली, तर पर्यायी व्यवस्था म्हणून ही एक आपली जुनी शेगडी ॲक्टिव्ह करून घेतलेली आहे. किंबहुना पुढच्या वर्षी वगैरे कधी आम्ही गावाकडे जर रूम बांधण्याचं जर ठरवलं, तर त्या ठिकाणी आम्ही हे सामान तिकडे घेऊन जाणार आहोत. तर ह्या ठिकाणी पण एक मांडणी करण्याचा विचार आहे. तुर्तास तरी नाही आहे, परंतु ज्याप्रमाणे ती कामगारचं येतील किंवा असा योग येईल त्याप्रमाणे हे बाकीचे कामं होणार आहेत. आणि बघा, ह्या ठिकाणी मिसेस रेणुकाचं हे सॉर्टिंग करणं चालू आहे. दुसरं आहे ते म्हणजे आपला हा TV आपण हा ॲक्टिव्ह करून घेतलेला आहे. तर मित्रांनो, सध्याला आपण हा फ्री डिशचा एक TV बसवलेला आहे. आपण तो ॲक्टिव्ह करून चालू करून दाखवूया. तर आरोही चालू करून दाखव मला हे डिश TVचं. याचा रिमोट घे आणि हा डिश TV चालू करून दाखव. कारण दिवसभर रेणुका घरी असते, आरोही पण घरी असते सुट्टे पडल्यामुळे. तर यांना दिवसभर करमत नाही आहे, तर यांना काहीतरी टाईमपास असावा. खूप कंटाळा आला की त्यांना TV बघता यावासाठी हा TV ॲक्टिव्ह करून घेतलेला आहे. तर TV चालू करा. हा इथं रिमोट आहे, हा रिमोट घ्या. हे घ्या रिमोट. वेलकम. आणि ह्या ठिकाणी कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटर देखील हा चालू करून घ्यायचा आहे. बरंच ह्यातलं सामान साहित्य हे सुद्धा दुसरीकडे आम्ही शिफ्टिंग करणार आहोत. ओके. मग ते कधी होणार? मग तो कामगार कुठे गेला आरोही? अरे त्या सुताराचे कोणीतरी नातेवाईक गुजरातला आजारी आहेत म्हणून तो जो तिकडे जो गेला आहे तो अजून आला नाहीये.
तर तो चीटिंग करतो का 5 महिने दिले 6 महिने दिले 11 महिने दिले हो आता 1 महिना होऊन गेला तरीही तो अजून आला नाहीये. तर आम्ही त्याची वाट बघतोय. तो आला की हे ताबडतोब हे काम लवकर करून घ्यायचं आहे. एकदा हे काम झालं मी डान्स की खूपच सुंदर वाटेल. बघूया अजून कसं कसं काय काय होतं डान्स करून दाखवू का? ठीक आहे थांबा. हां चालू करा TV. आता गाणं जाऊया. आता जास्त उड्या मारू नकोस. गुड यू हॅव डन गुड जॉब. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी हा TV चालू करून घेणार आहोत. परंतु या ठिकाणी हे हा TV इथं वरती येणार आहे आणि काहीचे पॉईंटवर हे पण दिलेले आहेत. बरंच काही काम राहिलेलं आहे. इलेक्ट्रिशियन येणार ते काम करणार तर ते अजून त्याला वेळ आहे. तोपर्यंत तात्पुरता आपण हा TV चालू करून घेतलेला आहे. सध्याला आपला हा डिश TV आहे. अगदी फ्रीमध्ये हा डिश TV चालतो. याला कुठलंही रिचार्ज करण्याची गरज नाही. मी तर दिवसभर काय TV बघत नाही आहे. तर मला वर्किंग असतं आणि TV बघणार कोण? मिसेस रेणुका आरोही ह्या दोघी कंटाळा की TV बघतात. तर त्यांच्याकरताच आपण हे TVचं चालू केलेलं आहे. तर बघूया आपण TVचं ॲक्टिव्ह झालं का नाही आहे. कारण ह्याचा ऑपरेटर आला होता तर त्याने वरून त्याचं ते रेंज त्याची जी रेंज असते ही रेंज त्याने चेक केली. रेंज घेतली आता आणि त्यावेळेस त्याने हे चालू करून दाखवतं आपल्याला. तर आत्ता हे चालू आहे का ना थोडंसं बघूया. कारण आता खूप मोठा पाऊस पडला होता. पाऊस पडल्यामुळं हे थोडंसं थांबलेलं आहे. लाईट वगैरे येते पण चालू होत नाही आहे. आपण ते तर बघूया चालू होते का नाही. इथे थोडासा भाजीपाला घेतलेला आहे. उद्या सोमवार आहे आणि सोमवारी ड्युटी असल्यामुळे थोडासा भाजीपाला खरेदी केलेला आहे. आणि असं आपलं एक किचन नेहमीसारखंच चालू होत नाही का? ह्याच काय तर प्रॉब्लेम आहे. हे आता बघा चालू आहे. हे सेटअप बॉक्स इथे लाल कलर आहे ना. ह्याला बघा बंद होते का? काय कारण ते? तर मित्रांनो हे चालू आहे पण काही टेक्निकल इश्यूमुळं चालू होत नाहीये. माझे बलून्स हे बघा एक आयडिया करू चला. हे एक बलून आहे आणि ह्याला असं करू. तर मित्रांनो आता TV तर आपला चालू होत नाहीये. होणार होई आता आरोग्य टाइमपासला काहीच नाहीये. तर आता आपण या ठिकाणीच हा ब्लॉग थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन असा दुसऱ्या एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बाय करण्यापूर्वी नेहमी आपला आरोग्याचा प्रश्न. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. नेहमी जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया दुसऱ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो. बाय. थँक्यू.